नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल. आणि आज व्लॉग काढण्याचं कारण म्हणजे हे की मी आता विचार करते की डेली नाही पण वीकली ॲटलिस्ट 2 किंवा 3 लाँग व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायचं, माझं रुटीन वगैरे तुमच्यासोबत शेअर करायचं असा माझा विचार चालू आहे. सो हा कितपत पूर्ण होईल मला माहीत नाही, बट त्याचा श्री गणेशा मी आजपासून करते आहे. सो मला जायचं आहे बाहेर, माझी 2-3 कामं आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतही त्या गोष्टी मी शेअर करू. आज शंभूला आम्हाला वजन मोजायला घेऊन जायचं होतं, बट झालं असं की तिथे वजन काटाच नव्हता, त्यांचा खराब झाला होता का काय काय माहिती, बट ते म्हणे की वजन काटा नाही आहे असं म्हणून. सो आता नेक्स्ट टाईम बघूया. आता जेव्हा आम्ही हॉस्पिटलला त्याचं दर मंथ चेकअप असतं, सो तिथेच त्याचं आता वजन करून घेऊ. मग म्हणून म्हटलं आज मग मी फर्स्ट टाईम म्हणजे 1.5 ते 2 तासासाठी मी बाहेर जाते, कारण की माझ्या 2-3 गोष्टी आहे आजच करून घेऊ म्हटलं. आणि आज आमच्या मालिशवाल्या आजी पण येणार नव्हत्या, म्हणून त्यांनी कालच सांगितलं की मी येणार नाही, म्हणून मग आज मला जायला होते. नाहीतर ह्या टायमाला ते 1:30 का 2 वाजता त्या स्वतःच येतात मालिश करायला, त्यामुळे एवढं 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही तसेच असतो. मग म्हणून म्हटलं चला संधी चांगली आहे, संधी चांगली आहे, आजी नाही आलेलं आहे तर आपण जाऊन येऊया. 2-3 कामं आहे, एक काम खूप महत्त्वाचं आहे, म्हटलं तेही करून घेऊया. तिथेही जाईल, तेही दाखवेल. म्हणजे ते एक म्हणजे मला जायचं आहे हॉस्पिटलला, सो तिथल्या गोष्टी मला दाखवता येणार नाही, बट ते एक मेन काम आहे, म्हटलं तेही करून घेऊया. आणि फॉर द फर्स्ट टाईम मी शंभूला एवढा वेळ एकटी सोडून जात आहे. एकटी मीन्स मम्मीकडे सोडून जाते. त्याला आत्ताच मी फीड करवलं आहे, आणि फीड केल्यानंतर तो 1.5-2 तास राहतो, म्हणजे 2 तास त्याने पण 1.5 तास तो ऑलमोस्ट राहतो. आता तो मम्मीकडे आहे, बर्पिंग करण्यासाठी मम्मीला दिलेला आहे. म्हटलं तू तेवढा त्याचा ढेकर काढ आणि मग मी जाऊन येते. खाली पप्पा उभे आहे, मी रेडी झालेली आहे. आणि यस, मला घ्यायचं आहे स्कार्फ. बघते ऊन बाहेर खूप आहे, तसं तर मी सनस्क्रीन लावलेला आहे, आणि पण तरी ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे मला स्कार्फ तर बांधून जावंच लागेल. सो चला. मम्मी तुझा स्कार्फ कुठे आहे ग? माझा स्कार्फ धुवायला आहे ना. शंभूचे ते कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे मग गेलं मी इथे. आता मम्मी साफ करून घेईल त्याचं सुशी जे असेल ते. आता मी जाते, 1-1.5 तासानंतर येईल. मग तोपर्यंत शंभू राहतो मम्मीकडे. शंभू टाटा भाऊ, बाय बाय. बाय बाय शंभू, बाय. चल मम्मी येते मी. हा रडला वगैरे तर जसं सांगा मला फोन करून. शंभू बाय. बाय शंभू. बाय कर मम्मीला. बाय बाय. बाय बाय, लवकर या. त्रास नको देऊ मग आजीला. बाहेर ऊन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे मग स्कार्फ लावून घेतलंय, कारण की मला उन्हाचा खूप जास्त त्रास होतो म्हणून. सो आता सुरुवातीला जाणार आहे हॉस्पिटलला, तिथे एक काम आहे माझं, ते करून घेऊ, मग त्याच्यानंतर पुढचं दाखवते. वरती शंभूला बाय करतच मला वेळ झालेला, आणि ते खाली पप्पा माझी वाट बघत थांबलेले होते. मग त्यानंतर आम्ही इथे गेलो होतो जिथे माझं डिलिव्हरी झाली होती, त्या हॉस्पिटलमध्ये बाजूलाच मेडिकल होतं. तिथे मला शंभूचं व्हिटॅमिन डीचा ड्रॉप घ्यायचा होता, तो संपला होता. म्हटलं चला बाहेर पडलोच आहे तर तेही काम करून घेऊया. मग तिथून आम्ही पुढे गेलो हॉस्पिटलला, कारण की तिथे माझं एक काम होतं, ते काम मी करून घेतलेलं. आणि तिकडनं येत असताना एका कंपनीमध्ये मी जवळजवळ 12 ते 13 वेळेस इंटरव्ह्यू दिली होती, तरीही माझं तिथे सिलेक्शन झालं नव्हतं. आणि ती कंपनी म्हणजे ही नाशिकचं कोणी असेल माझे व्हिडिओ बघत तर त्यांना माहीत असेल की ही कंपनी कुठली आहे. सो इथे मी 12 ते 13 वेळेस इंटरव्ह्यू दिलेला, बट माझं सिलेक्शन काही झालं नव्हतं. ज्याही वेळेस मी जायचे त्यावेळेस मला ते एकच सांगायचे, वॅकेन्सी आता नाही आहे, जेव्हा वॅकेन्सी निघेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करू, बट त्यांचा कॉल काही यायचा नाही. आणि त्यानंतर ह्याच कंपनीच्या पुढे ही जॉगिंग ट्रॅक आहे. परत नाशिककरांना माहिती असेल ही कुठली जॉगिंग ट्रॅक आहे. याची आठवणी तर खूपच भारी आहे. जेव्हा मी आणि राकेश आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, तेव्हा मी ऑफिस सुटल्यानंतर 1 तास म्हणजे 6 ते 7 इथे यायचे आणि राकेशसोबत फोनवर गप्पा मारत बसायचे, आणि खूप छान दिवस जायचा.
एक तास केव्हाच फोनवर जायचं हे समजायचं पण नाही. माझा जॉबचा टायमिंग 9 ते 6 होता. सो मी 8 वाजता घरातून निघायचे. 8 ते 9 मी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे 2-3 असे स्पॉट होते. तिथे मी 8 ते 9 राकेशसोबत बोलत बसायचे फोनवर आणि ऑफिस सुटल्यानंतर 6 ते 7 मी या जॉगिंग ट्रॅकवरती यायचे. खूप छान दिवस होते खरंच. ते दिवस पुन्हा आठवत आहे मला आणि खरंच छान वाटत होतं. तुम्हाला जर माझी लव्ह स्टोरी ऐकून घ्यायची असेल, जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये लव्ह स्टोरी टाईप करा. मी नक्कीच तुमच्यासोबत छान असेल माझ्या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. सो हे मार्केट पण घराजवळच आहे. इथे मी अधूनमधून भाजीपाला घ्यायला किंवा फ्रूट्स घ्यायला यायचे. बाहेर पडले ना तर मला असं वाटतं आहे की पिंजऱ्यातून पक्षी कसा पडतो बाहेर, तसंच झालेलं होतं. कारण की 2 महिन्यानंतर मी बाहेर पडत होती. असं माझं हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच्या वाऱ्यात माझ्या व्हायच्याच. बट ना ते वेगळं ऑटोने आम्ही जायचो आणि ऑटोने मला जायला मजा नाही येत. मला ना फिरायला मजा येते ती म्हणजे बाईकवरती. मग तुम्ही कितीही लांब घेऊन जा, मला बाईकच आवडते फिरायला. सो आणि हे गिफ्ट शॉपिंग घराजवळच होतं. मला काही डेकोरेशनचा सामान घ्यायचा होता. सो म्हटलं चला इथे जाऊया. आणि ह्या गिफ्ट शॉपिंगमध्ये जेव्हा मी नाशिकमध्ये राहायला आली होती ना तर मला माझ्या मावस बहिणीने हे गिफ्ट शॉप दाखवलं होतं आणि तेव्हापासून मी इथेच गिफ्ट्स घेतले. म्हणजे मी ज्यांना कोणाला गिफ्ट्स दिले असतील ना, इवन मी राकेशला पण ह्याच गिफ्ट शॉपिंगमधून गिफ्ट घेतलेले होते आणि ते दिले होते. सो छान मिळतात तिथे, आपल्याला हवं तसे मिळतात. आणि आपल्याला तर काय असतं की कमी भावामध्ये छान वस्तू मिळत असेल तर आपण तिथेच जातो. तर सेम असंच आहे हे गिफ्ट शॉप. मला खूप छान प्राईजमध्ये खूप छान गिफ्ट्स मिळायचे. जवळजवळ 1.5-2 तासांनी आम्ही घरी जातो आहे. मम्मीचा तर अजून काही कॉल नाही आलेला आहे. शंभू उठला आहे का नाही बघू आता घरी गेल्यानंतर. शंभूसाठी शॉपिंग केलेलं आहे. तुम्हाला पुढे कळेलच की मी का घेतलं. तसं तुम्हाला लिंक लागलीच असेल. मला काय वाटतं मी हे कशासाठी घेतले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला घरी जाऊया, शंभू काय करतो. त्याचा पान इकडे आणून घेतला. झोपलाय का तो केव्हाचा? गरम केलं तर पाणी. फायनली सगळे कामं आटपले, बाहेर जायचे आणि खरंच खूप भारी वाटते मला. कारण की मी खूप दिवसानंतर अशी बाहेर निवांत फिरली आहे. ठीक आहे माझे कामं झाले, कामानिमित्त फिरले, बट येस मला खरंच खूप छान वाटते बाहेर फिरून. एकाने मला असं रिफ्रेशमेंटसारखं झालेलं आहे की खरंच खूप गरज होती ह्या गोष्टीची, ॲटलिस्ट बाहेर जाऊन. कारण परत तेच घरात बसून मी खरंच खूप बोर झालेली होती. आणि म्हणजे मी इथे डिलेवरीच्या वेळेसही कुठे जाता येत नव्हतं, म्हणजे प्रेग्नन्सी वेळेसही कुठे जाता येत नव्हतं. त्यानंतर डिलेवरीनंतर हे 2 महिने खरंच मी खूप असं झालं होतं, मला जेलमध्ये असं बंद करून ठेवलेलं आहे आणि खूप बाहेर जायला मला जातच नाही असं होतं. आणि आज ठीक आहे कामानिमित्त का होईना पण मला गेली मी, पण बाहेर बरं वाटलं. थोडीशी फ्रेश एअर घेतली ना मी, त्याच्यामुळे बरं वाटते. आणि याचं डेकोरेशनचं सामान आहे. सो मी चेंज केलं आहे आणि हॉस्पिटलवरून आली होती म्हणून आधी चेंज करून घेतलं. हात वगैरे धुवून घेतले, हातपाय फ्रेश झाले. आणि येस मी आता आली आहे माझ्या कम्फर्ट झोनमध्ये. सो मला शंभूला फीड करायचं आहे. भूक लागली तुला? का बरं रडतात? तुला भूक लागली? माझी भूक लागली तुला? भूक लागली? आज चालतो मग. कुठं चालतो आता? कुठं जायचं आपल्याला? भूर जायचं अशा? मम्मी फिरून आली? तुला नाही घेऊन गेली मम्मी? तुला घेऊन नाही गेली शंभू दादाला? एकटीच गेली होती फिरायला आमच्या शंभू बाळाला सोडून. अशी शंभूला सोडून गेली होती, एकटी गेली होती. काबले ललतोय? तुला घेऊन गेली नाही म्हणून? लढतोय तू? आपण जाऊ ना भाऊ मग फिरायला, लवकरच जाऊ फिरायला, घुमी करायला. कुठे जायचं ले? तू सांग कुठे जायचं? तू सांगशील तिथे जाऊ. आपण कशावर जायचं? गाडीवरती जायचं? गाडीवरती नाही, पायी जायचं? बाईकवरती जायचं? बाईकवरती नाही, बाईकवरती पण नाही, पायी जायचं. मग तुला पण घेऊन जाईल ना भाऊ, तुला पण घेऊन जाईल गाडी. गुजी टगलिया
चंबू टाकल्या. फर्स्ट टाईम मी शंभूला एवढा वेळ सोडून बाहेर गेलेले होते, सो मला थोडा मॉम गिल्ट येत होता. म्हणून मी इथे शंभूसोबत गप्पा मारत होते, त्याला विचारत होते की तुला मी घेऊन नाही गेले तर राग आला की काय, आणि तो मला रिस्पॉन्स पण करत होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.